नमस्कार, मी ज्योती पावरा, शरदचंद्र पवार गटातर्फे आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता आपल्याला चोपडा तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव आनंदाने साजरा करत आहोत। तर आपण चोपडा तालुक्यात संपूर्ण जनतेला आणि तरुण मुलांना सर्वांना मी हे आवाहन करते की आता आपण गणेश विसर्जन आपण करणार, त्या दिवशी आनंदात आणि शांततेत ते आपण पार पाडावं, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आनंदात आपण गणेश उत्सव साजरा करूया। तुम्हा सगळ्या चोपडा तालुक्यातील जनतेला, माता भगिनीला सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। धन्यवाद। चोपडा शहर तालुक्यात गणपती उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि लोकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर आहे। जवळजवळ 73 गणपती, सार्वजनिक गणपती या ठिकाणी आहेत, घरगुती गणपती आहेत आणि महाराष्ट्रातच नाही तर जगामध्ये सुद्धा आज लोक गणपतीची मूर्ती स्थापना करून मनोभावे पूजा करतात, आशीर्वाद मागतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे। म्हणून मी आज चोपडा तालुक्यातील सर्व जनतेला, नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 11 तारखेला चोपडा शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुद्धा होणार आहे आणि ही सदर मिरवणूक सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय शांततेत आणि उत्साहामध्ये आणि सुरक्षितपणे निघावी अशी मी सर्वांना विनंती करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। जातीवाद टाळा, हिंदुत्वाकडे वळा। या गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी 1893 साली केली। समाजातील वाद, द्वेष, ज्या काही हिंसा असतील त्या दूर व्हावा, समाज संघटित व्हावा, हिंदू समाज संघटित व्हावा, त्यासाठी लोकमान्य टिळक यांनी ही गणेश उत्सवाची परंपरा सुरुवात केली। ही गणेश उत्सवाची सुरुवात, ही परंपरा कायम असावी म्हणून मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो। मी सर्वांना विनंती करतो की आजची जी ही विसर्जन रॅली सोहळा आहे, आजचा जो आपला हा आनंद आहे, आजचा जो आपला हा गणेश उत्सव सोहळा आहे, हा सर्वांनी आनंदात साजरा करावा, जल्लोषात साजरा करावा, शांतीपूर्वक साजरा करावा, सुखमय साजरा करावा, ही मी सर्वांना विनंती करतो आहे।
नमस्कार मित्रांनो, तर हे आहे बालाजी गिफ्ट शॉप, आईस्क्रीम पार्लर आणि पाणीपुरी सेंटर. पारोळा शहरात प्रथमच सुरू झाले आहे पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन, आणि तेही बिस्लरी पाण्यापासून बनवलेली व हायजीनची पूर्ण काळजी घेऊन. इथे तुम्हाला मिळतील पाणीपुरीतील 12 फ्लेवर्स, जसे खट्टा मिठ्ठा, खट्टा तिखा, मँगो, चटपटा पुदिना, कच्चा मँगो, पाइनॲपल, गार्लिक व त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम्स, कोन्स, कुल्फी व फॅमिली पॅक सुद्धा मिळतील. व त्याचबरोबर बसण्यासाठी चांगली व्यवस्था सुद्धा आहे. मित्र आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा सुद्धा आहे. व त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, गिफ्ट आर्टिकल्स, दैनंदिन सामग्री, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, डेकोरेशनच्या वस्तू वाजवी दरात मिळतील. ज्या गोष्टी तुम्हाला फक्त ऑनलाईनला बघायला मिळतात त्याच गोष्टी आपल्याकडे योग्य रेटमध्ये तुम्हाला मिळतील. जसं विविध प्रकारचे लाईट्स, सोलार लाईट्स, खेळणी, वॉचेस, स्मार्ट वायपर, डान्सिंग कॅक्टस आणि अजून बरंच काही. तर आता वाट कसली बघताय? लवकरात लवकर बालाजी गिफ्ट शॉप, पाणीपुरी सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरला भेट द्या. पत्ता दीपक भावसार यांच्या जुन्या घरी, अभिजित फोटो स्टुडिओच्या शेजारी, पेंढारपुरा गल्ली, धरणगाव अर्बन बँकेच्या शेजारी, पारोळा. आणि एक वेळा शरद पाटील यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
गणपती साजरा केला जातो. पण अख्खं जग फिरा पण मात्र एक वेळेस चोपड्यासाठी नक्की भेटणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. बाकी आमचे गणपती बाप्पा मोरया. बाकी पुढच्या वर्षी लवकर या. मित्रमंडळ गंगागली राजमाता अहिल्यादेवी रोड नागरवाडी रोड श्री विनोदराय आम्ही यांची म्हणतो की गणपती बाप्पा मोरया. बाकी काही विषय नाही. बाकी अख्खं जग चालतं आणि तुम्ही कुठेही बघा पण आयुष्यात आपल्याला मात्र
नमस्कार, मी ज्योती पावरा, शरदचंद्र पवार गटातर्फे आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता आपल्याला चोपडा तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव आनंदाने साजरा करत आहोत। तर आपण चोपडा तालुक्यात संपूर्ण जनतेला आणि तरुण मुलांना सर्वांना मी हे आवाहन करते की आता आपण गणेश विसर्जन आपण करणार, त्या दिवशी आनंदात आणि शांततेत ते आपण पार पाडावं, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आनंदात आपण गणेश उत्सव साजरा करूया। तुम्हा सगळ्या चोपडा तालुक्यातील जनतेला, माता भगिनीला सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। धन्यवाद। चोपडा शहर तालुक्यात गणपती उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि लोकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर आहे। जवळजवळ 73 गणपती, सार्वजनिक गणपती या ठिकाणी आहेत, घरगुती गणपती आहेत आणि महाराष्ट्रातच नाही तर जगामध्ये सुद्धा आज लोक गणपतीची मूर्ती स्थापना करून मनोभावे पूजा करतात, आशीर्वाद मागतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे। म्हणून मी आज चोपडा तालुक्यातील सर्व जनतेला, नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 11 तारखेला चोपडा शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुद्धा होणार आहे आणि ही सदर मिरवणूक सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय शांततेत आणि उत्साहामध्ये आणि सुरक्षितपणे निघावी अशी मी सर्वांना विनंती करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। जातीवाद टाळा, हिंदुत्वाकडे वळा। या गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी 1893 साली केली। समाजातील वाद, द्वेष, ज्या काही हिंसा असतील त्या दूर व्हावा, समाज संघटित व्हावा, हिंदू समाज संघटित व्हावा, त्यासाठी लोकमान्य टिळक यांनी ही गणेश उत्सवाची परंपरा सुरुवात केली। ही गणेश उत्सवाची सुरुवात, ही परंपरा कायम असावी म्हणून मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो। मी सर्वांना विनंती करतो की आजची जी ही विसर्जन रॅली सोहळा आहे, आजचा जो आपला हा आनंद आहे, आजचा जो आपला हा गणेश उत्सव सोहळा आहे, हा सर्वांनी आनंदात साजरा करावा, जल्लोषात साजरा करावा, शांतीपूर्वक साजरा करावा, सुखमय साजरा करावा, ही मी सर्वांना विनंती करतो आहे। गणपती बाप्पाजवळ एकच विनंती करतो की आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांना भेट द्या। सर्वप्रथम मी आज शहीद अरुण कडगुजर यांना श्रद्धांजली अर्पण करतो। चोपड्याचा सुपुत्र आज शहीद झालेला आहे, त्याची सकाळी वीर परवान्याच्या नामयात्रा सकाळी केली, त्यानिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। देशासाठी चोपड्याने शहीद सुपुत्र अर्पण केलेला आहे। उद्या आज गणपती उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना मी पूर्ण हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व मिरवणुकी शांततेत पार पडावी असे नम्र आवाहन करतो। धन्यवाद। जय जय महाराज। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सर्व भाविक भक्तांना, सर्व कुटुंबवासियांना
चोपडा शहरामध्ये गणपती विसर्जन होत आहे. बाप्पाला निरोप देणं म्हणजे चोपडा तालुका अतिशय आनंदाने आणि हृदयप्रमाणे इथे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. चोपड्यातल्या जनतेचा उत्साह जर बघितला तर एक पराकोटीला पोहोचलेला हा उत्साह दिसतो आहे. अतिशय आनंदानं आणि अतिशय उत्साहानं या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्याचा. या वर्षी गणपतीची जी मूर्ती आहेत सुंदर आणि अशी भव्य मूर्ती असल्यामुळे कशा पद्धतीने आपण याकडे पाहत आहात? बघा, आज जेवढेही मंडळं आहेत प्रत्येक मंडळाची मूर्ती ही अतिशय लोभस आणि देखणी आहे. म्हणजे डोळ्याला पारणं फिटावे अशा पद्धतीचे गणपती मूर्ती त्या मूर्तिकारांनाही आम्ही नमन करतो की त्यांनी अतिशय सुंदर रीतीने बनवलेला आहे आणि त्यातल्या त्यात उत्साह तर खूप चांगला आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो. बोला गणपती बाप्पा. आता आपल्या परिसरात शिवबाबा आयुर्वेदिक भांडार, विविध प्रकारच्या काष्ट तसेच वन औषधी मिळण्याचे एकमेव ठिकाण. शिवबाबा आयुर्वेदिक भांडार 100% आयुर्वेदिक, बिना साइड इफेक्ट. दारू, गुटखा यासारखी व्यसने, ऍसिडिटी, पित्त, जळजळ, मळमळ, डोकेदुखी, वजन, चरबी कमी करणे, संधिवात, आमवात, सायटिका, सांधेदुखी, कमरदुखी, गुडघेदुखी, पुरुषांचे आजार, लैंगिक शिथिलता, कमजोरी, शीघ्रपतन आणि शुक्रजंतूंची कमी, स्त्रियांचे आजार, अंगावर कमी अधिक जाणे, पदर, अशक्तपणा, मूळव्याध, आग होणे, कोंब, रक्त जाणे, भगंदर, ॲलर्जिक सर्दी, शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, किडनी स्टोन, मूतखडा, पथरी, चेहऱ्यावरील पिंपल, डाग, काळी वर्तुळे, त्वचा विकार, इसब, सोरायसिस, गजकर्ण, केसांच्या समस्या, केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोंडा, पचनशक्ती वाढविणे, भूक वाढविणे, वजन वाढविणे, चांगल्या निरोगी जीवनाकरिता संयमित जीवनशैली, योगासन, प्राणायाम तसेच वन औषधी यांची माहिती आपणास उपयोगी आणि फायद्याचीच आहे. तेव्हा पत्ता लक्षात ठेवा. शिवबाबा आयुर्वेदिक भांडार, मर्चंट बँक समोर, देना बँकेच्या मागे, शिरपूर. मी प्रकाश लक्ष्मण जोशी, मुक्काम पोस्ट तारखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझ्या धर्मपत्नीला गुडघ्यांचा त्रास, गुडघ्याला सूज होती. बऱ्याच डॉक्टर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते सूज काही उतरत नाही, तिला चालणं अवघड झालं होतं. मग अकस्मात आमच्याकडे कोणी यजमान लोक आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवबाबा आयुर्वेद भांडार आहे त्यांच्याकडे तुम्ही जा. त्याप्रमाणे ती इथे आलो, औषधी वगैरे घेतल्या. त्यांचे पथ्य फार कडक होते, ते पण पथ्य पाळल्यानंतर 15-20 दिवसात ती सूज उतरली. नंतर आमची पत्नी काठी टिकत चालायची. पण आता म्हणजे 18 ते 20 दिवस झाले ती काठी सुद्धा सुटली आहे. तर काही लोकांचं म्हणणं पडलं होतं की बा गुडघ्याला सूज असल्यामुळे वाट्या घातल्या गेल्या आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल. पण इथे येऊन प्रत्यक्षात तसं वस्तुस्थिती काहीच नव्हती. म्हणजे ऑपरेशन वगैरे काहीच नाही. अशी सेवा बाबांकडून होत राहो परमेश्वरची माझी तरी प्रार्थना. आज या चोपडा शहरामध्ये गणपती विसर्जन होत आहे. बाप्पाला निरोप देणं म्हणजे चोपडा तालुका अतिशय आनंदाने आणि हृदयप्रमाणे इथे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. चोपड्यातल्या जनतेचा उत्साह जर बघितला तर एक पराकोटीला पोहोचलेला हा उत्साह दिसतो आहे. अतिशय आनंदानं आणि अतिशय उत्साहानं या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्याचा. या वर्षी गणपतीची जी मूर्ती आहेत सुंदर आणि अशी भव्य मूर्ती असल्यामुळे कशा पद्धतीने आपण याकडे पाहत आहात? बघा, आज जेवढेही मंडळं आहेत प्रत्येक मंडळाची मूर्ती ही अतिशय लोभस आणि देखणी आहे. म्हणजे डोळ्याला पारणं फिटावे अशा पद्धतीचे गणपती मूर्ती त्या मूर्तिकारांनाही आम्ही नमन करतो की त्यांनी अतिशय सुंदर रीतीने बनवलेला आहे आणि त्यातल्या त्यात उत्साह तर खूप चांगला आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो. बोला गणपती बाप्पा.